पाठ 22 वाहतूक व संदेशवहन। मुलांनो, या ठिकाणी तुम्हाला 3 चित्र दिसतायत। या वाहतूक साधनांचा वापर आपण कशासाठी करतो? एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी, माल वाहून नेण्यासाठी। या 3 पैकी मानवाने सुरुवातीस वापरलेले साधन कोणते? बैलगाडी। आणि 3ही वाहतूक साधनात कोणता भाग समान आहे? प्रत्येक वाहनाला चाकं आहेत। पूर्वी वस्तू ओढण्यासाठी लाकडी फळ्यांचा वापर केला जायचा, पण चाकाचा शोध लागल्यावर वाहतुकीला वेग आला आणि वेळेची आणि श्रमाची बचत व्हायला लागली। म्हणजेच चाकाचा शोध हा माणसाच्या विकासातला एक महत्त्वाचा टप्पा आहे। पूर्वी आणि काही ठिकाणी आजही वाहतुकीसाठी माणूस आणि प्राणी यांचा वापर करतात। दुर्गम भागामध्ये याक, वाळवंटात उंट आणि उंचावरती जाण्यासाठी पालखी किंवा डोली वापरतात। पाणी आणि वायू हे प्रवाही पदार्थ आहेत, म्हणून त्यांच्या वाहतुकीसाठी नळ मार्गाचा उपयोग करतात। या ठिकाणी आपल्याला संदेशवहनाची विविध साधनं आणि पद्धती दिसतायत। आपल्या घरात वापरात असलेली संदेशवहनांची कोणती साधनं चित्रात दिसतायत त्याला खूण करा। आता इतर साधनांपैकी कोणती संदेशवहन साधनं तुम्ही पाहिली आहेत त्यांना अशी खूण करा। आता कळलं का संदेशवहन म्हणजे काय? विविध प्रकारची माहिती मिळवणं किंवा माहिती पोचवणं। काही शतकांपूर्वी कबुतराच्या पायात चिठ्ठी बांधून संदेश पाठवले जायचे। निरोप्याला पाठवून संदेशवहन व्हायचं। त्यानंतर तारा आणि टपाल सेवेचा वापर सुरू झाला आणि आता अलीकडच्या काळात त्याहून जलद तंत्र म्हणजे रेडिओ, दूरदर्शन, इंटरनेट, मोबाईल फोन यांचा वापर होत आहे। यासाठी मानव निर्मित उपग्रहांचा वापर होतो। सुरुवातीला मानव त्याचे विचार आणि भावना व्यक्त करण्यासाठी हातवारे करणे, हावभाव करणे, विविध प्रकारचे आवाज काढणे यांचा वापर करत असे। मग त्याला स्वर सापडला, भाषेची निर्मिती झाली, लिपीचा शोध लागला। मग गुहेतील भिंत, लाकूड यावर तो आपले विचार चित्रांच्या रूपात कोरू लागला आणि संदेशवहन सुरू झालं। मांजर, कुत्रा, चिमणी, कावळा हे प्राणी विशिष्ट परिस्थितीत विशिष्ट पद्धतीने आवाज काढतात, म्हणजेच तेही एकमेकांशी संदेशाची देवाणघेवाण करतात। ही आहेत स्थानिक मनोरंजनाची साधनं, कारण हे कार्यक्रम आपल्या समोर होत असतात। परंतु दूर कुठेतरी सुरू असलेले कार्यक्रम आपण बघून मनोरंजन करून घेऊ शकतो रेडिओ, दूरदर्शन संच, संगणक आणि प्रोजेक्टर यांचा वापर करून। दूरच्या ठिकाणी हे कार्यक्रम चित्रित किंवा ध्वनिमुद्रित करून प्रक्षेपित केले जातात आणि आपण ते आपल्या घरी ऐकू किंवा पाहू शकतो। म्हणून त्यांना म्हणायचं मनोरंजनाची प्रक्षेपण साधनं। पण मुलांनो, हे लक्षात ठेवा, वाहतुकीची किंवा संदेशवहनांची साधनं ही गरजेनुसार वापरण्यासाठी असतात। त्यांचा अतिवापर आपल्यालाही हानिकारक आहे आणि पर्यावरणासाठीही हानिकारक आहे। यानंतर स्वाध्याय। जोड्या जुळवा। पृथ्वीपासून दूर जाण्यासाठी अग्निबाण, प्राचीन काळी ओझे वाहण्यासाठी चाकाची ढकलगाडी, पाण्यातून प्रवास करण्यासाठी होडी। आशा आहे या व्हिडिओमधील टॉपिक तुम्हाला समजले असतीलच। अजून पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना शेअर करून पुढील व्हिडिओसाठी आम्हाला प्रोत्साहित करा।